कविताच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. तिचा नवरा अमित खूप चांगला माणूस होता. कविताला तिच्या आईशिवाय या जगात कोणीही नव्हते. त्यामुळे लग्नानंतर तिची आईही त्यांच्यासोबत राहिली. अमितला यावर काहीही आक्षेप नव्हता. तो कविताच्या आईला स्वतःच्या आईसारखे वागवत असे. कविता तिच्या आई आणि पतीसोबत आनंदाने राहत होती. लग्नानंतर जवळजवळ 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. तिच्या येण्याने त्यांचा आनंद वाढला. त्यांच्या मुलीला अमितने हातात घेताच म्हणाला, कविता, मी माझ्या मुलीला शहरातील सर्वोत्तम शाळेत शिकवीन. मला जो आनंद मिळाला नाही तो मी माझ्या मुलीला आनंद मिळवून देईन. मी माझ्या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे. सगळेच जण खूप आनंदात होते, पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकले नाही. एके दिवशी त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले. आतापर्यंत ते आनंदाने जगत होते. खुशी अवघ्या 1 वर्षाची झाली होती जेव्हा अमितचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. कवितावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिला तिच्या भविष्यातील स्वप्ने तुटताना दिसत होती. पण जगण्यासाठी काहीतरी करायलाच हवे. शिक्षित असल्याने कविताला तिच्या पतीच्या जागी नोकरी लागली. मग आयुष्य हळूहळू रुळावर येऊ लागले. कबीर नावाचा एक मुलगा कविताच्या ऑफिसमध्ये काम करायचा. त्याला कविता खूप आवडायची. हळूहळू अंधार पडत होता. ती खूप घाबरत होती. जेव्हा ती ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा तिने पाहिले की कबीर अजूनही बाहेर उभा आहे. अरे, तू अजून घरी गेला नाहीस? अंधार आहे, मी तुला असे एकटे कसं सोडू शकतो? मी तुला इतके दिवस माझ्यासाठी असं वाट पाहिलेलं मला आवडत नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी कविताची आई तिला म्हणते, मुली, तू असे किती दिवस एकटे आयुष्य जगशील? सध्या तुझ्या समोर डोंगरासारखे एवढे मोठे आयुष्य पडलेले आहे. मलाही विश्वास बसत नाही की माझे डोळे कधी बंद होतील. मग तू स्वतःला आणि या मुलीला एकटी कशी काय सांभाळशील? तू काय म्हणतेस आई? माझे एकदा लग्न झाले आहे. माझी 1 वर्षाची मुलगी आहे. अशा परिस्थितीत माझ्याशी कोण लग्न करेल? का? त्या दिवशी तुला सोडायला आलेला तो मुलगा मला खूप बरा वाटत होता. तू त्याच्याशी का बोलत नाहीस? तुलाही आधार मिळेल. ठीक आहे आई, असं म्हणत कविता ऑफिसमध्ये गेली. काय झालं आहे? आज तू खूप अस्वस्थ दिसतेस. जर काही झालं असेल तर मला सांग. माझ्यापासून लपवू नकोस. मला माहिती नाही आज माझी आई मला काय विचारत होती. ती म्हणत होती की लग्न कर. त्या दिवशी तू मला सोडायला घरी आला होता. माझ्या आईला वाटते की तू माझ्यासोबत लग्न करावंस. ती म्हणत होती की जर मी तुझ्याशी लग्नाबद्दल बोलले तर त्यात काय चूक आहे? जर तुला काही आक्षेप नसेल तर मी लग्न करण्यास तयार आहे. तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे म्हणूनच तू मला असं म्हणतोयस. मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तुझा नवरा काही काळापूर्वी वारला. तुला 1 वर्षाची मुलगी आहे आणि तू तुझ्या आईसोबत राहतेस. मी काल तुला न सांगता घरी गेलो. तिथून मला सगळं कळलं. मी तुझी मुलगी खुशीला आणि तुझ्या आईला स्वीकारायला तयार आहे. तू फक्त मला स्वीकार. कविता सुरुवातीला थोडी गोंधळली होती, पण नंतर तिने या नात्याला होकार दिला. दोघांनीही वेळेवर लग्न केलं. कविताला पाठिंबा मिळाला आणि खुशीला वडिलांचे प्रेम मिळाले. कविता आणि तिच्या या लग्नाने खूप आनंदी होते. कबीरचे वडील आणि त्याचे बाकीचे कुटुंबही खूप आनंदी होते. पण कबीरच्या आईला हे नातं फारसं आवडलं नाही. तिच्या घरात कोणी पुरुष नाही. तिची आई अनेकदा आजारी राहते. ही चांगली गोष्ट नाही बाळा. तू तिथे राहिल्याने तिला पाठिंबा मिळेल. पण कबीरची आई रागाने म्हणाली, हो खूप चांगलं आहे. मुलगी ठीक होती, पण नंतर तिची आई आणि तिची मुलगी आणि आता ते माझ्या मुलाला त्यांचे जावई बनवू इच्छितात. नाही, तू कुठेही जाणार नाही. बायकोला सांग, इथे मुली लग्नानंतर सासरी येतात, माहेरी नाही.
तुला लग्न करण्यासाठी जगात ही एकच मुलगी सापडली होती का? इतक्या लहान वयात तुझ्यावर किती जबाबदाऱ्या लादल्या तिने. त्याची आई कविता आणि तिच्या मुलीबद्दल त्याच्या मनात विष ओतायची. सुरुवातीला कबीर खुशीवर खूप प्रेम करायचा, पण नंतर त्याच्या आईच्या प्रभावाखाली तो खुशीवर चिडू लागला. तो अनेकदा विचार करायचा की मी या गोंधळात का पडलो. मज्जा करण्याच्या वयात मी एका मुलीचा बाप झालो आहे. वेळ गेला, खुशी हळूहळू मोठी होऊ लागली. कबीरचा खुशीवरचा राग वाढतच गेला. तो अनेकदा तिच्यावर रागवायचा. बऱ्याचदा तो तिच्यावर हातही उचलायचा. खुशी आता 10 वर्षाची होती आणि 5वीत शिकत होती. कबीर तिच्याशी थेट नीट बोलतही नव्हता. एके दिवशी खुशी शाळेतून घरी आली आणि तिची ड्रॉइंग कॉपी तिच्या आईला दाखवून म्हणाली, बघ आई, मला ड्रॉइंगमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत. अरे वा, तू खूप चांगले ड्रॉइंग केले आहेस बेटा. आता ते तुझ्या वडिलांना दाखव. उत्सुकतेने खुशी कबीरला दाखवू लागली. कबीर त्यावेळी ऑफिसचे काम करत होता. बाबा बघ ना, मला ड्रॉइंगमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत. येथून पळून जा, मी काम करत आहे. तुला दिसत नाही का? लवकर जा, नाहीतर मी तुला चांगलं मारेन. खुशी तिथून रडत रडत आली आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाली, आई, बाबा खूप घाणेरडे आहेत. मी पुन्हा कधीही त्यांच्याशी बोलणार नाही. नाही बाळा, असे कधी बोलू नकोस. ते मोठे आहेत, ते तुझे बाबा आहेत. पण हे प्रकरण त्या दिवशीच मिटले होते. आणि एके दिवशी खुशी शाळेतून घरी आली तेव्हा तिची आई आणि आजी दोघेही घरी नव्हत्या. त्या दोघेही बाजारात गेल्या होत्या आणि कबीर घरी एकटाच होता. खुशी घाबरून म्हणाली, बाबा, मम्मी आणि आजी कुठे गेल्या आहेत? मला माहिती नाही. येथून निघून जा, मला काम करू दे. खुशी तिथून स्वयंपाकघरात गेली. तिथे खायला काहीही नव्हते. ती घाबरून कबीरकडे आली आणि बाबा, मला काहीतरी खायला द्या ना प्लीज, मला खूप भूक लागली आहे. शांतपणे इथून निघून जा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. खुशी घाबरून परत आली आणि खोलीत जाऊन बसली. काही वेळ झालाच होता की तिला कबीरचा ओरडण्याचा आवाज आला. ती धावत त्याच्या खोलीत गेली आणि पाहिले की कबीर जमिनीवर पडलेला आहे आणि त्याला खूप त्रास होत आहे आणि त्रास झाल्यामुळे तो बेशुद्ध पडला. खुशी घाबरली, पण तिने हिंमत गमावली नाही. तिने कबीरचे बूट काढले आणि मोठ्या कष्टाने त्याला बेडवर झोपवले. मग तिने डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी आली कबीरला तपासले आणि त्याला इंजेक्शन दिले, ज्यामुळे कबीर शुद्धीवर आला. तुला हृदयविकाराचा झटका आला. तुझ्या मुलीने योग्य वेळी फोन केला, हे चांगले झाले, नाहीतर काहीही होऊ शकले असते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून कबीर लाजला. ज्या मुलीबद्दल तो नेहमीच वाईट बोलायचा, आज तिच्यामुळे त्याचा जीव वाचला. डॉक्टर गेल्यानंतर कबीर खुशीला म्हणाला, मला माफ कर माझ्या बाळा, मी एक चांगला बाप होऊ शकलो नाही, पण मी तुला वचन देतो की आजपासून मी तुला कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. त्या दिवसापासून कबीरचे खुशीबद्दलचे वर्तन पूर्णपणे बदलले. कबीर खुशीवर जितके प्रेम करत होता तितके कोणीही स्वतःच्या मुलीवर प्रेम केले नसते. कविता आणि खुशीचे आयुष्यही आनंदाने भरले.